तुम्ही लोक आधी कसे जगत होता? हो, तंत्रज्ञानात प्रवेश नाही, विमाने नाहीत, इंटरनेट नाही, संगणक नाहीत, नाटके नाहीत, टीव्ही नाहीत, सिनेमा नाही, हवाई बाधक नाहीत, गाड्या नाहीत, मोबाईल फोन नाहीत. त्याच्या वडिलांनी उत्तर दिले, आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याप्रमाणे. भक्ती नाही, ज्ञान नाही, संत माहीत नाहीत, ग्रंथ माहीत नाहीत, शांती नाही, संयम नाही, धर्मनिष्ठा नाही, कुळधर्म कुळाचार नाही, प्रार्थना नाहीत, शाकाहार नाही, सणोत्सव नाही, करुणा नाही, सन्मान नाही, आदर नाही, आदर्श नाहीत, वर्ण नाही, लाज नाही, नातीगोती नाहीत, नम्रता नाही, आरोग्यभान, वेळेचे नियोजन नाही, खेळ नाही, वाचन नाही, सेवाभाव नाही. आम्ही 1940-1980 दरम्यान जन्मलेले लोक धन्य आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे. खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही. शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो. आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही. आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो. आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो, बाटलीचे पाणी नाही. आम्ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्ही 4 मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो. आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही. अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही. आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही. आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो. आमचे आई-वडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही. आमच्याकडे सेलफोन, DVD, प्लेस्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते. पण आमचे खरे मित्र होते. आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला. तुमच्या जगाच्या विपरीत आमचे जवळजवळ राहणारे नातेवाईक होते, त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते. आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो, पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील. आम्ही एक अद्वितीय आणि सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले, तसेच प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले. आणि आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत.